हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला बघा ही डब्बा ह्या डब्याने ना एक ह्या वाटीने ना मोठ्या वाटीने ना एक वाटी साबुदाणा आहे. आता इथे 4 वाटी पाणी ठेवलंय मी पाणी परत काढणार आहे. आता मी तुम्हाला ना ह्याचे कुडमुडे करून दाखवते साबुदाण्याचे. आणि त्याला ना बटाटे शिजवून घेते. तुम्ही बटाटे 4-5 किती घालायचे ते घाला. मी 4 बटाटे शिजवून घेतलेत मोठे. आता ह्याला किसून घेणार आहे आणि परत आता ह्याला पाण्याला उकळी आली की साबुदाणा ट्रान्सफर होईपर्यंत शिजवणार आहे आणि हे खिसलेले बटाटे पुन्हा त्याच्यात टाकणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला टाका वाटलं जिरा टाका. ह्याच्या पापड्या पण छान होतात बरं का, पापड्या पण छान होतात, कुडमुडे पण छान होते. आता हे प्लॅस्टिक पिशवीनी घालायचे बरं का आपल्याला. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं, पाहिजे असेल तर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची, पाहिजे नसेल तर टाकू पण नका. आता हो का हे उकळी आलं की हे साबुदाणा त्याच्यामध्ये ट्रान्सफर होईपर्यंत शिजवणार आहे. पुन्हा त्याच्यामध्ये शेंदे मीठ टाकणार आहे, थोडे जिरे टाकणार आहे. तुमच्याकडे जिरे खात नसतील तर टाकू नका. आता हे पाणी उकळायला आलंय चांगलं. तोपर्यंत मी काय करते, बटाटे शिजवून घेतलेत चांगले. ते बटाटे आता सोलून खिसणीने खिसते. आता पाणी उकळायला आले तर त्यात पाणी आता मी काय करते, ह्याच्यामधलं 1 डब्बा पाणी कमी करते. उकळल्यानंतर 3 डबे ठेवते. कोणत्या कोणत्या साबुदाण्याला जास्त लागते, कोणत्या कोणत्या साबुदाण्याला कमी लागते. आपल्याला प्लॅस्टिक पिशवीमध्ये घालून सरसर फिरवायचेत ना, तर मग आता आपल्याला ते हे व्हावं लागतं ना. आणि गार झाल्यावर करायचं बरं का, गरम ह्याचे करायचे नाहीत. आता हे चांगलं उकळायले पाणी, ह्याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकते आणि थोडे जिरे टाकते. आता बघा ह्या पाण्याला चांगली उकळी आली. मी ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकलं, आता टाकणार आहे. हो काही साबुदाणा टाकायला. आता ह्या चांगलं हलवून घेते मी आणि ह्याचा कलर बदलेपर्यंत ह्याला शिजवायचं. ट्रान्सपरंट कलर व्हावा लागतंय काचासारखा, तोपर्यंत ह्याला शिजवायचं. 4 वाटी पाणी टाकलं होतं मी, 1 वाटी पाणी काढून ठेवलं होतं. लागल्यानंतर आणखीन पाणी टाकता येते उकळल्यावर. आता ह्याच्यामध्ये ना हे बटाटे बारीक करून टाकायचे, मॅच करायचं आणि टाकून द्यायचे ह्याच्यामध्ये. खिसणीने खिसायचं ह्याला सोलून, तोपर्यंत साबुदाणा शिजते. लगेच ट्रान्सफर व्हायला लागलाय ती बारीक करते. आता हे बघा ह्याच्यामध्ये मी बटाटे खिसून टाकले बरं का. आता हे मिक्स करायचे, चांगले मिक्स करायचे. आणि आपल्याला प्लॅस्टिक पॉलिथिन पिशवीने घालायचे बरं का. गार होऊ द्यायचं आणि परत घालायचं. गार झालं की ही जाड होते चांगलं. उपवासासाठी केलेत बरं का मी. ह्याच्यामध्ये उपवासाचं मीठ टाकलंय. आवडीप्रमाणे मीठ टाका. मी 1.5 चमचा मीठ टाकलंय. लागलं तर मी चव बघून परत टाकणार आहे. काय तर वाळवण पदार्थामध्ये मीठ जर जास्त टाकलं तर ते खूप जास्त होते बरं का. आणि हे गाठ व्हायली बरं का साबुदाण्याची. आपण चांगलं मिक्स करून घ्यावं लागतंय. एक साबुदाण्याला जास्त पाणी लागतंय. बघा मी 4 ठेवले होते, 1 काढले, तरी सुद्धा ती लागलेलं नाही. हो उकळलेलं पाणी मी ठेवले असं. आता हे चांगलं हलवून घेते आणि शिजू देते. तुम्हाला ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणखीन जिरे टाकायचे असेल तर टाका. मी हिरवी मिरची नाही टाकणार, तर जिरे टाकणार आहे. आता हे चांगलं शिजू द्यायचं आणि पुन्हा गार झाल्यावर घालायचे. आता हे बघा चांगला ट्रान्सफर झालाय, चांगला शिजलाय. आता ह्याला गार होऊ द्यायचं, चांगलं थंडगार होऊ द्यावं लागते बरं का. परत घालायचं का तर आपल्याला पण हातात पिशवी धरावी लागते ना, पोळर ना. 5 मिनिट ठेवते ह्याला आणि बंद करते. तुम्ही पाहिजे असेल तर कुडमुड्यासारखी चव लागावी म्हणून ह्याच्यामध्ये ना काळी मिरची पावडर टाका. मी काही पण टाकणार नाही, फिके करणार आहे. फक्त मीठ थोडं कमी टाका. वाळवणाचा पदार्थ वाळला की मीठ जास्त लागत असते. चवीला मीठ थोडं कमी टाकायचं. हे बंद करते का तर हे जास्त शिजत आलं ना तर उडत असते बाहेर सगळीकडे. आता हे चांगलं गार होऊ देते. ह्याच्यावरून खाली ठेवते आणि परत घालताना तुम्हाला दाखवते. आता हे बघा हे छान जाड झाले बरं का.
कुरमुडे करायसारखं झालंय चांगलं. ह्याच्यापेक्षा थोडं पातळ बी असतं तर चालतंय, पण मला उशीर झालाय करायला बरं का. आता हे काही अशी प्लॅस्टिक पॉलिथिन बॅगनी ग्लासाला अडकवली, त्याच्यामध्ये हे भरणार आहे आणि कट करून घालणार आहे. आता ह्याच्यामध्ये भरताना मी दाखवू शकत नाही तुम्हाला बरं का. त्याच्यामध्ये भरणार आहे आणि घालणार आहे. आटनाव घे, आटनाव. पकडो पकडो घालू. आता हे बघा असं हे केलंय. आता ह्या पॉलिथिन बॅग मध्ये घालते. तुम्हाला पाहिजे असेल तर तिला मी तेल आणि पाणी लावून मी काही लावणार नाही म्हणाली. आता हे ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ बघायचं बरं का. मी मीठ बघितलं नाही, पण मीठ बरोबर असेल मला वाटायला. परत थोडं तुम्हाला टाकून परत मीठ ह्याच्यात मिक्स करायचं असलं तर करते. आता हे काही चांगलं मीठ हे झालं ह्याच्यामध्ये बसले. आता ह्याला काय करायचं, असं गोळा करून पूर्ण आणि इथून कट करून घ्यायचं. आपल्याला काय साईज मध्ये करायचं ते. थोडे मोठे मोठेच करायचे, ते पातळ करायचे. आता बघा हे असं लाईनी करायचं. लहान मोठे करायचे आपल्याला जसं करायचे तसे. खूप लवकर होते बरं का. ह्याच्यामध्ये काळ्या बिया टाकल्या तर खूप छान लागतात. जाड झाले थोडं माझ्याकडनं, घालण्यात मला उशीर झाला ना थोडा. अशा प्रकारे हे घालायचे सगळे. असे घालायचे. ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला लहान करायचं असलं तर करू शकता. आणि संध्याकाळची वेळ आहे ना माझी करायची, मला थोडा उशीर झालाय करायला. सकाळी हे छान वाळत येतात. हे असेच घालायचे बरं का सगळे. हे पॉलिथिन बॅग मध्ये भरून. तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ करायचे असेल तर करा, पण पातळ केलं तर जेव्हा जास्त पातळ होते ती वाळल्यानंतर, म्हणून मी मोठे मोठे करायले. माझे जर साबुदाण्याचे कुरमुडे केलेले तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.